पैठण येथील एकनाथ महाराजांच्या नाथऋषीला सुरुवात झाली आहे. एकनाथ महाराजांचे भक्त पायी दिंडी काढून पैठण येथे पोहोचत आहे. मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी पैठण येथे वाढलेली आहे. नाथ वाड्यातील रांजण भरण्यास सुरुवात झाली आहे. मोठा मारता आणा लागतो. दोन कळशी आणले, दोन कळशी त्यांनी आणले. नाही बंडला मोठं कळस द्या. दोन कळशी त्यांनीच आणले. काय वरती पण वहिनी फोटो दिसला पाहिजे. ते पण डबल होईल, ते पण डबल होईल परत. पुष्पमालां समर्पयामि. ओम नमो भगवते वासुदेवाय. तुलसीपत्रं समर्पयामि. श्रीराम इथं काही घेऊ नका, मुलं नका देऊ. इकडे येतात. अरे बसा ना. सदा जाननेन सदा शान्तचित्तम् ध्यायेत् सदा जनार्दनं दत्तावधूतं नमामि सदा सद्गुरुवे गणार्थं दत्तात्रेय जनार्दन.
शांतिबम एकनाथ महाराज की जय। तुम्हाला पाहिजे मागच्या भाऊ सारखा होता. आज रांजण बंधाला सुरुवात झाली. खरंतर तुकाराम बीच पासून या मार्गदर्शनाची सुरुवात होती. कसं शांतीब्रह्म नाथ महाराजांच्या या पवित्र वाड्यामध्ये हा जो आपण पाहतोय रांजण, या रांजणाच्या पूजेने नाथ महाराजांच्या या षष्टी सोहळ्याची सुरुवात होत असते. आणि प्रतिवर्षी संत श्रेष्ठ तुकोबारायांचा जो वैकुंठ गमन सोहळा आहे, जो वैकुंठ गमन दिवस आहे, त्या तुकाराम बीजेला या नाथ महाराजांच्या रांजणाच्या पूजेने उत्सवाला सुरुवात होते. त्यामध्ये दुपारी 12 वाजता यथोचित पूजन होऊन आरती होऊन त्या ठिकाणी रांजण भरण्यास सुरुवात होते. सुरुवात झाल्यानंतर साधारणपणे 3 दिवस हा रांजण भरला जातो. जोपर्यंत भगवान परमात्मा एखाद्या भक्ताच्या रूपामध्ये येऊन कावड टाकत नाही तोपर्यंत हा रांजण भरत नाही, अशी त्या ठिकाणी आपल्याला परिस्थिती येत असते. नाथषष्टीचा सोहळा हा या षष्टी उत्सवामधले 3 प्रमुख दिवस आहेत. म्हणजे ते म्हणजे फाल्गुन वद्य षष्टी, सप्तमी आणि अष्टमी. दिनांक 9 मार्च, 10 मार्च आणि 11 मार्च असे या वर्षीचे या उत्सवाचे प्रमुख 3 दिवस आहेत. त्या प्रमुख 3 दिवसामध्ये पहिला दिवस म्हणजे फाल्गुन वद्य षष्टीचा जो दिवस आहे, त्या दिवशी शांतीब्रह्म नाथ महाराजांनी कृष्ण कमला तीर्थावर जलसमाधी घेतली. आणि त्यावेळेस नाथ महाराजांनी आपल्या वाड्यातून दिंडी काढली आणि दिंडीसह जाऊन कृष्ण कमला तीर्थावर म्हणजे गोदावरीच्या वाळवंटामध्ये असणारं कृष्ण कमला तीर्थ, त्या ठिकाणी नाथ महाराजांनी कीर्तन केलं आणि कीर्तन केल्यानंतर जलसमाधी घेतली. त्याच पद्धतीने फाल्गुन वद्य षष्टीच्या दिवशी दुपारी साधारण 11च्या दरम्यान निर्याण दिंडी निघते आणि निर्याण दिंडी निघून समाधी मंदिरात जाते. आणि समाधी मंदिरात नाथ महाराजांच्या समाधी समोर नाथ महाराजांच्या समाधी सोहळ्याचं कीर्तन संपन्न होतं. आणि कीर्तन संपन्न झाल्यानंतर पुन्हा वापस दिंडी गावातल्या नाथ मंदिरात येऊन दिंडीचा समारोप होतो. फाल्गुन वद्य सप्तमीच्या दिवशी दिनांक 10 तारखेला मध्यरात्री नाथ महाराजांच्या पादुकांचा छबिना हा निघत असतो. पूर्ण गावामध्ये छबिन्याची प्रदक्षिणा होते. आणि अष्टमीच्या दिवशी म्हणजे दिनांक 11 मार्च रोजी या उत्सवाची सांगता काल्याच्या रूपाने होत असते. दुपारी काल्याची दिंडी निघून गावातील नाथ मंदिर येथून निघून समाधी मंदिरात जाते. आणि समाधी मंदिरात गेल्यानंतर कालात दहीहंडी फुटल्यानंतर अभंग आरती होते आणि या उत्सवाची औपचारिकरित्या सांगता होते.